नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिमागी नक्षल हा एक शब्द काय उच्चारला, म्हणजे दोन शब्द आहेत ते, दिमागी आणि नक्षल. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून आणि त्याच्यातलं जे काही वादळ उठलेलं आहे, धिंगाणा चालू आहे, आरडाओरडा त्याच्या निमित्तानं सगळा चालू झालेला आहे, तो आता लगेच काही थांबेल असं दिसत नाही. याचे इसकी गूंज, इस थप्पड की गूंज दूर दूर तक सुनाई देगी, तसं होऊन बसलेले ते. नेमक्या जागी, नेमक्या वर्मावर तो बाण लागलेला आहे, घाव बसलेला आहे, नेमक्या ठिकाणी थप्पड बसलेली, त्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे. आम्ही आधी व्हिडिओ केला होता आणि मला असं वाटलं होतं की विषय संपेल, पण मी सुद्धा दिमागी नक्षले म्हणून पी चिदंबरम सारख्यांनी विधान करावं. अरविंद केजरीवाल, त्याच्यानंतर महबूबा मुफ्ती आणि कोण कोण सगळे सुरू झाले. डावे तर काही विचारू नका. ते हिंदीमध्ये पण ते म्हणतात ना की मुंडकं तोडलेलं कोंबडं जसं तडफडाट करतं तशा पद्धतीने, म्हणजे ह्यांच्या नेमका असा काही घाव बसलेला आहे की इतकी फालतू बडबड सुरू झालेली ह्याच्यावरती. आपण जरासं दिमागी नक्षल म्हणजे काय आहे ती जरासं थोडंसं राजकीयच्या बाहेर जाऊन समजून घेऊया. राजकीय तर सोपी गोष्ट आहे टीका करायला. भाजपच्या विरोधात जे जे आहे ते दिमागी नक्षल कसे आहेत वगैरे हे सगळे यांनी आकांड तांडव करत, हो आम्ही पण दिमागी नक्षल म्हणायला सुरुवात केली. मी याच्यातलं राजकीय थोडंसं बाजूलाच ठेवतो आणि मी तुमच्या समोर काही असे 3-4 सोपे सर्वसामान्य लोकांशी संबंधित असे मुद्दे ठेवतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून काल जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आज परिस्थिती बरी आहे का वाईट आहे? सर्वसामान्य माणूस काय विचार करतो, मतदार काय विचार करतो की त्याला कालचं आहे तसं आज असेल तरी चालेल एक वेळ, किंवा थोडंसं बरं झालेलं चालेल, पण कालच्यापेक्षा जर वाईट झालं असेल, कालच्यापेक्षा अजूनच परिस्थिती सुधारायच्या पलीकडे गेली असेल तर जनतेमध्ये असंतोष निर्माण. परंतु नुसता असंतोष होऊन भागत नाही. असंतोषाला च्या बाबतीमध्ये पर्याय म्हणून जेव्हा समोर एखादं कोणी उभं राहतं तर मग लोक तिकडे जातात. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सध्याची जी काही सत्ता आहे किंवा केव्हा कुठल्याही काळातली जी सत्ता आहे त्याच्या विरोधामध्ये असंतोष तयार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो असंतोष तयार झाल्याच्या नंतर सुद्धा जर समोर पर्याय असेल तरच लोक तिकडे जातील, अन्यथा असंतोष तयार होऊन सुद्धा पर्याय नाही म्हणून देर इज नो अल्टरनेटिव्ह, टीना फॅक्टर म्हणतात, मग लोक तिकडे जात नाहीत. आता तिसरी जी गोष्ट आहे की हा तसा पर्याय आहे आणि त्या पर्यायाकडे लोकांना वळवण्यासाठीची एक मजबूत अशी संघटन व्यवस्था असं काही असेल तरच जातो तो पुन्हा तिकडे. पर्याय आहे, एखादा काहीतरी समर्थ असा नेता दिसतोय आणि प्रत्यक्षामध्ये त्याची कुठलीच काही पूर्ण देशभरामध्ये पातळीवरती त्यांचं संघटन नाहीये किंवा त्यांना मदत करणारं कोणी तसं त्या पद्धतीनं तयार होत नाही, तरी काही उपयोग होत नाही. म्हणजे तुमच्या सगळं काय लक्षात येईल, समजा राजकीय त्याच्यातला मुद्दा पाहायचा म्हणलं तर पर्याय पाहिजे. पण मी जे आज सांगतोय ते थोडंसं वेगळं आहे. सर्वसामान्य माणसांना राजकारण राहिलं बाजूला. तो काय पाहतो की सध्याचा सत्ताधारी कोण आहे? नरेंद्र मोदी. ह्या माणसामुळे गेल्या 12 वर्षामध्ये आपल्या जगण्यामध्ये काय फरक पडला? काल जे रस्ते होते त्याच्यापेक्षा आज रस्ते वाढलेत का? तर हो, वाढले. कालचं जे रेल्वेचं जाळं होतं किंवा रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं, रेल्वे लेट होणे ह्याची संख्या प्रचंड प्रमाणात घटलेलं आहे. आता रेल्वे बऱ्यापैकी वेळेवरती सुटतात. हो का? आपल्याला अनुभव येतो का? हो, येतो. बहुतांश गावात, म्हणजे आज सध्या अशी गोष्ट आहे संपूर्ण जगामध्ये आपलं उदाहरण घेतलं जातं की असा भारत हा असा देश झालेला आहे. आता इतकी 140 कोटी देश आहेत आणि ज्या मुख्य वसाहती आहेत, गाव म्हणा, छोटे तांडे म्हणा, जिथं बऱ्यापैकी लोक राहतात, त्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आता वीज पोहोचलेली. 100% इलेक्ट्रिफिकेशन. फक्त अगदीच काही दुर्मिळ आणि भागातले काही असे तांडे वगैरे असे काही वसाहती आहेत छोट्या मोठ्या, त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, पोहोचणं शक्य नाही. आज शौचालय पोहोचली आहेत का? काल होती त्याच्यापेक्षा आज पोहोचलेली आहेत. घरं बांधल्या गेलेली आहेत का जे बेघर होते त्याच्यामध्ये? आता मी तुम्हाला सांगतो तो मुद्दा लक्षात येईल की अर्बन दिमागी नक्षल कोणाला म्हणायचं. कालपर्यंत आपण आर्थिक व्यवहार कसे करत होतो? मी जाऊन बँकेतून पैसे काढून आणत होतो, मी प्रत्यक्ष ज्याला द्यायचे त्याला माझ्या कामासाठी देत होतो, तो माणूस ते पैसे घेत होता, तो त्याच्या बँकेत टाकत. या सगळ्या गोष्टीला त्या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात किमान 28 दिवस लागायचे. मी पैसे काढले, प्रत्यक्ष माझ्याजवळ ठेवले, मी वापरात आणले ते पैसे, मी ज्याला दिले त्यानं ते घेतले आणि मग त्यानं त्याचे काढून काय करून त्याच्या बँकेमध्ये गेले. ह्याचा जो सरासरी सगळा कालावधी आहे 28-29 दिवसाचा सांगतात. मी स्वतः त्यातला तज्ज्ञ नाही, तुम्ही तज्ज्ञांना विचार. आता मी सांगतो उलट. आता परिस्थिती काय झाली? उलट आपण पैशापासूनच सुरुवात करू.
मला ज्याला कोणाला पैसे द्यायचे मी माझा मोबाईल उचलला, पेटीएमवरून पैसे दिले, त्याच्याकडे गेले म्हणजे त्याच्या खिशात नाही गेले, सरळ त्याच्या बँकेच्या खात्यातच गेले. माझ्या बँकेच्या खात्यातून त्याच्या बँकेमध्ये सरळ पैसे गेले. म्हणजे कालपर्यंत जो 28-29 दिवसाचा कालावधी होता हा जवळपास शून्यावरती आला. ताबडतोब ते पैसे म्हणजे चलनात आले, म्हणजे वापरात आले. कालपर्यंत मी जो प्रवास करत होतो, आत्ताचीच गोष्ट आहे, आम्ही 2 प्रवास समृद्धी महामार्गावरून नाशिक सिन्नरच्या जवळ आणि टहाकारी आणि अकोले जे तालुका आहे नगर जिल्ह्यातला, तिथे सिन्नरलाच उतरून तिथे जावं लागतं. हे दोन्ही प्रवास आत्ता समृद्धी महामार्गावरून मागच्याच आठवड्यात केले. कालपर्यंत ही सोय नव्हती, म्हणजे आधीपर्यंत. आता आम्हाला ती सोय उपलब्ध झाली. जादा जलद गती अशा रेल्वे उपलब्ध झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी. विमान प्रवास या छत्रपती संभाजीनगरवरून फक्त मुंबई आणि दिल्लीपुरतेच फक्त विमानं होते, त्याच्यापेक्षा आता ती उड्डाणांची संख्या वाढली. म्हणजे हे सगळं सर्वसामान्य माणसाला जो अनुभव येतो वेगवेगळ्या क्षेत्रातला, त्याच्यातून तो माणूस काय ठरवतो की नाही बाबा कालच्यापेक्षा आजचं सुसह्य झालेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे आजचे सत्ताधारी आहेत त्यांना आपण मतदान करू. आता दिमागी नक्षल मुद्दा कुठे येतो की ज्याला कालचे समजा 5 तुमच्या समस्या आहेत, त्याच्यातली 1 सुटली आणि 4 समस्या शिल्लक आहेत, पण तो सुटलेल्या समस्येबद्दल काही बोलत नाही. तो जी राहिलेली समस्या आहे ना तिच्या नावानं बॉम्ब करतो. एकूण सगळे मिळून 5 कोटी लोक बेघर होते, त्याच्यातले 1 कोटी लोकांना घरं मिळाले आणि 4 कोटी लोकांना जर मिळाले नाही तर हा सांगतो की 4 कोटी लोक बेघर आहेत, काय तुमचं प्रगती, काय विकास, काय खड्ड्यात जाणार. म्हणजे ही जी मानसिकता आहे ही दिमागी नक्षल आहे. आणि हे असं कशामुळे, कारण की ही निगेटिव्ह लोकांना काहीही जे काही घडलेलं आहे कालच्यापेक्षा आज बरं घडलेलं ते देखवत नाही. ह्याला म्हणायचं दिमागी नक्षल. हे जोपर्यंत एखादा वैयक्तिक पातळीवरती असतं तोपर्यंत त्याचे परिणाम त्या मोजक्या लोकांपुरते असतात. मी रोजची उसंतवाणी टाकतो, त्याच्यातला 90% जास्त हा राजकीयच आहे. त्याला विरोध करणारे अगदी माझे काही जवळचे मित्र आहेत, ते नेहमी बॉम्ब करतात. आता ह्याच्यामध्ये दिमागी नक्षलचा मुद्दा कुठे येतो की जेव्हा मी एखादी विशुद्ध पातळीवरची लता मंगेशकर गेल्याच्या नंतर एक उसंतवाणी लिहिली, सिंधुताई सपकाळ गेल्याच्या नंतर लिहिली, आता पंचमी झाली, मागच्या वर्षी पंचमीचा झोका म्हणून वेगळी अशी उसंतवाणी लिहिली होती, ती ह्याच्यावरती काही प्रतिक्रिया देत नाहीत. मी एका मित्राला न राहून विचारलं की हे काय तुझी मानसिकता आहे. मी जेव्हा विशुद्ध असं कुठल्या एखाद्या कलेच्या संदर्भामध्ये किंवा विशुद्ध निसर्गावरती किंवा बारवांचं संशोधन आमचं संवर्धनाचं काम चालू आहे, प्राचीन वास्तू त्याच्यावर लिहितो, त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया नसतात. आणि तुम्हाला न पटणाऱ्या म्हणून अशा काही राजकीय मुद्द्यावर लिहिले की लगेच चवताळून समोर येऊन शिव्या घालून हा काय असं कसं काय स्वतःला हे आवडतो, हा काही पुरोगामी नाहीचे, गोदी मीडिया कसा आहे, संघाच्या कसं मांडीवर जाऊन बसलेला आहे वगैरे, हे काय येतं बाहेर, ह्याला म्हणायचं दिमागी नक्षल. पण हे व्यक्तीपुरते माझ्यापुरते ठीक आहे, त्यांना काय फारसा फरक पडत नाही, मी ते माझ्या पातळीवरती निभवून देईल. आता हे जेव्हा व्यापक होत जातं समाजाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवरती, विश्वाच्या पातळीवरती जातं, तुम्ही कायमस्वरूपी निगेटिव्ह पर्यावरणवादी आपल्याकडचे फार बेकार आहेत. अशी माणसाने घाणेरड्या पद्धतीने सगळं काय त्याची भोग लालसा वाढलेली आहे, प्रत्येक ठिकाणी सिमेंट हे करून टाकले त्याच्यामुळे पाऊस पडत नाही, बिंदास सांगतात हे. आणि जेव्हा की एवढा मोठा बदा पाऊस पडतो, सरासरीपेक्षा जास्त पडतो, नको ती छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो होतात, हे मुठ्याची गुळणी धरून गपचूप बसतात. मग आता का नाही उत्तर देते की आता पडतोय तर पाऊस कशामुळे पडतो आहे, पडला नाही तेव्हा झाड नव्हते म्हणून पडला, आता काय अचानक रात्रीतून झाड उगवले का. ही दिमागी नक्षल, ही जी प्रवृत्ती आहे फक्त निगेटिव्ह. बरं, तुम्ही काही वेळा हे जेव्हा सांगता तेव्हा मी ते समजू शकतो सगळ्याच पातळीवरच, पण तुम्ही कायमस्वरूपी निगेटिव्हच राहणार असाल, नकारात्मकच असाल, तुम्हाला फक्त रिकामाच ग्लास दिसतो आहे अर्धा, ह्याला म्हणायचं दिमागी नक्षल. त्याच्यावरची ही उसंतवाणी. दिमागी नक्षल लक्षावर बाण, मेंदूतली घाण ढवळली. आम्हीच नक्षल कोण हे म्हणते, स्वतःला गणते कशामध्ये. इंडी आघाडीचे सारे बडे धेंडे, नक्षलींचे झेंडे खांद्यावर. डाव्यांनीच केले नक्षलींचे लाड, विषवल्ली झाड फोफावले. चिद्दुनी केजरू ऐका त्यांची भाषा, दिशा आणि दशा विचारांची. विकास विरोधी विकृतीची वृत्ती, घातक प्रवृत्ती देशासाठी. कांत विषवल्ली उपटा समूळ, संपवाहे खूळ कायमचे, संपवाहे खूळ कायमचे. ही विकास विरोधी आहेत. हे कुठलीही सकारात्मक आपल्याकडे शुभ बोलणारे असं ज्याला म्हणतात की तो वाटेल तसं बोलायचं, आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात की तुला काय आम्ही एका लग्नाला नेत नाहीत कारण की तुझे काही बोलशील. हे ना काय म्हणावं, मी कशाला काय बोलू बाबा, मला काय देणं घेणं आहे, पिंडासारखा भात खायला मुडद्यासारखं पडून राहील, मांडव जरी जळाला तरी काही बोलणार नाही. म्हणजे हे बोलायची काय गरज होती मग.
हे दिमागी नक्षल असे होऊन बसलेले. प्रत्येक गोष्टीत त्यांना खोट दिसते. जोपर्यंत हे राजकीय तोपर्यंत ठीक आहे, त्याचं प्रतिवाद ते करतील आणि ह्यांच्या याला लक्ष देत नाहीत. त्यांची ते सत्ता कायमस्वरूपी त्यांनी टिकवलेली वेगवेगळ्या राज्यांमध्ये. आता उत्तर प्रदेशमध्ये परत भाजपची सत्ता येईल, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. सामाजिक पातळीवरती अडचण काय होऊन बसती माहिती का, की हे जे बुद्धिवान लोक आहेत ते जेव्हा कायमस्वरूपी नकारात्मक विचार करतात तेव्हा त्यांची बुद्धी तशी होऊन बसते आणि विकृती तयार होते. ही फार घातक आहे. त्यांच्यासाठी तर घातक आहेच आहे, पण त्यांचं डोकं चांगल्या ठिकाणी लागलं असतं आणि चांगलं काही घडलं असतं. त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा हे फक्त नकारात्मकच विचार करत बसतात. त्याच्यामुळे जे घडायला पाहिजे ते सुद्धा घडत नाही. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की देशाच्या पातळीवरती काय होऊन बसलेलं माहिती आहे का, आता जागतिकीकरणाच्या पर्वामध्ये 90च्या नंतर जवळजवळ सगळं जग ही एक बाजारपेठ झालेली. सगळं जग ही एक सामूहिक असे काय म्हणता येईल त्याला, आता विश्वात्मके देवे आणि हे सगळं संपूर्ण हे एक कुटुंब आहे. असं जे अयम निजा हा परवेती गणना लघुचेतसा उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, ही जी आमची मूळ संकल्पना आहे, ही जी आमची मूळ धारणा आहे, त्याला ही जी विकृती आहे ना दिमागी नक्षल, ती नेमकी घातक आहे. सगळ्यांना एकत्र करायचे, सगळे एकत्र यायचे. आपल्या कुटुंबातले जर दोष असतील तर आपण ते समजून घेतो, उघड्यावर जाऊन मांडत नाही. आपलं पोरगं चुकलं तर आपण त्याला घरामध्ये रागवतो, 2 थोबाडीत देतो. पण चालता बोलता रस्त्यावरती समाजात सुद्धा हे माझं पोट फार नालायक की ह्याला काय अक्कल नाही, हे काही शिकत नाही, काही नाही, हे बेकूफ आहे, ह्याचं पुढं काही होऊ शकत नाही, असं बाप कधी म्हणत नाही सगळ्यांच्या समोर. घरी 4 गोष्टी करल बोलल हे ठीक आहे. दिमागी नक्षल ही गोष्ट काय माहिती का, हे कायमस्वरूपी बोंबा मारतात, सगळ्यांच्या समोर बोंबा मारतात. राहुल गांधी तर उठून परदेशामध्ये जाऊन सांगतो की आमची लोकशाही कशी खराब आहे, सगळं कसं वाटोळ झालेलं, संविधान कसं खतरेमध्ये आहे, लोकशाही कशी मेली, हुकुमशाही, बाहेर जाऊन. आणि पुन्हा हे बाकी त्याचं कौतुक करतात. अडचण इथं आहे. त्याच्यामुळे दिमागी नक्षल हा शब्द उच्चारल्याच्या नंतर तो बाण नेमक्या ठिकाणी लागलेला आहे आणि सगळे भले भले आता समोर म्हणतात मै भी नक्षल. बघूया, इथेच थांबू. धन्यवाद.